जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथं 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जायपोळीची घटना घडली आहे। दोनही गटात झालेल्या वादातून एका गटाकडून पाळधी गावात दगडफेक करण्यात आली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे। पाळधी गावात संचारबंदीचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत। धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते जळगावला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया आपण। सुमित, सध्या परिस्थिती काय आहे जळगावमध्ये? नक्कीच पाळधीमधली जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी तणावपूर्व शांतता आहे। या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। मात्र 31 डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी दोन गटामध्ये दगडफेक झाली आणि जाळपोळ झाली। यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर 12 ते 15 दुकानं जाळण्यात आलेली आहेत। त्याचप्रमाणे 4 4 व्हीलर देखील जाळण्यात आलेले आहेत। छोट्याशा वादातून हा जो वाद झालेला आहे याचं रूपांतर दंगलीमध्ये झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी 144च्या अन्वये या ठिकाणी संचारबंदीचे नियम या ठिकाणी लागू केलेले आहेत। आज सकाळी 6 वाजेपासून तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंतचा हा संचारबंदीचा नियम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कडक पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लागवी निश्चित त्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, पण त्याचबरोबर तुम्ही मागे जर पाहिलं तर तुमच्या इथे त्या ठिकाणी दुकानं सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहेत। उत्स्फूर्त असा हा बंद या ठिकाणी पाहायला मिळतोय। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता पाळधीमध्ये। हो, नक्कीच दगडफेकीनंतर तणावपूर्व शांतता आहे। काही संशयित आरोपींना देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। लागवी धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।